मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध 2020. आज आपल्याकडे ज्येष्ठ पत्रकार मकरंद मुळे आलेले आहेत. मकरंद मुळेंची आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. राज्य सरकारने सोमवारी महाराष्ट्र बंद जाहीर केलाय. म्हणजे त्यांनी सांगितलं की बाबा हा सरकारचा बंद नाही, पण सरकारमध्ये सामील असलेले 3 पक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा पाठिंबा असणार. म्हणजे एक एक प्रकारे तो सरकारचा बंद झाला. तर त्याबद्दल आपण मकरंदशी चर्चा करणार आहोत. मकरंदजी, आपलं खूप खूप स्वागत आहे या चॅनलवर. नमस्कार. मकरंदजी, मला पहिल्यांदा आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, हे सत्तेत आहेत आणि हे पक्ष लखीमपूर बाबत महाराष्ट्र बंदचा त्यांनी इशारा दिलाय. हे किती योग्य वाटतं तुम्हाला? म्हणजे सत्तेत असलेले पक्ष बंद पुकारतात, हे योग्य आहे का? नाही, अगदी महत्वाचा मुद्दा आहे की जो सत्तारूढ पक्ष आहे त्याची जबाबदारी कल्याणकारी राज्य, लोकांचं संरक्षण करणं आणि अशा प्रकारच्या कुठल्याही घटनांपासून जनतेचा, नागरिकांचा बचाव होईल याला प्राधान्य देणं हे सरकारचं कर्तव्य असलं पाहिजे. या पार्श्वभूमीवर होणारा हा जो बंद आहे तो एका अर्थाने राज्य पुरस्कृत म्हणजे स्टेट स्पॉन्सर बंद आहे आणि त्यामुळे हा बंद घटनेची पायमल्ली करणारा आहे का, कायद्याच्या चौकटीत हा बंद बसू शकतो का, याची चर्चा सुरू झालेली आहे. आणि आता जे प्रथमदर्शनी जाणवतंय की उद्या जर समजा या विरोधात कोणी न्यायालयात दाद मागितली तर हा बंद करता येणार नाही आणि हे सरकार परत आणखीन एकदा अडचणीत येऊ शकतं. तरी पण अर्थ असा आहे की हे जे तिन्ही पक्ष आहेत यांना यातल्या काही गोष्टी माहित नाही अशी स्थिती आहे का, असं असून सुद्धा हा जाणीवपूर्वक होणारा जो बंद आहे त्यामुळे या बंदतनं संवेदना कमी आणि राजकारण जास्ती व्यक्त होत आहे असा संशय घ्यायला पुरेशी जागा आहे. मला पुढचा प्रश्न याबाबतच विचारायचा आहे की हायकोर्टाने बंदवर बंदी घातली. म्हणजे मुंबई बंद केल्या तर त्या शिवसेनेकडून त्यांनी दंड वसूल केलेला आहे. आता तर सत्तेत असलेलेच पक्ष बंद पुकारतायत. मग कोर्टाची भूमिका यात महत्वाची असणार का? काय वाटतं? बरोबर आहे की यापूर्वी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी दोघांनाही बंद केल्याबद्दल दंड भरावा लागलेला आहे आणि हे माहिती असून सुद्धा होणारा बंद आहे. त्यामुळे तेच मी म्हटलं की या विरोधात जर कोणी न्यायालयात जर दाद मागितली तर न्यायालय सरकारला प्रश्न विचारू शकतं की एखाद्या राजकीय पक्षाने एखादा निषेधाचा कार्यक्रम म्हणून बंद करणं वेगळं आहे, पण सरकारच म्हणतंय आम्ही बंद करू. ही स्थिती विचित्र आहे आणि त्यामुळे न्यायालयात जर कोणी गेलं तर याबाबत सरकार अडचणीत येऊ शकतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आणखीन एक मुद्दा आहे की जो न्यायालयात जाण्याची शक्यता वाटतेय की तब्बल दीड पावणे 2 वर्षाच्या लॉकडाऊन नंतर अनेक गोष्टी सुरळीत सुरू होत आहेत, व्यवहार सुरू होत आहेत, याच सरकारने शाळा सुरू केलेल्या आहेत आणि असं एक सुरू होत असताना कुठेतरी गाडी रुळावर येत असताना आणि अर्थचक्र काहीसं सुरू होत असताना परत एकदा बंद करणं म्हणजे मला असं वाटतं की आत्ताची जी काही आपत्ती आहे त्या पार्श्वभूमीवर नागरिकांकरता अडचणीच निर्माण करणार आहे. आजच आपण लक्षात घेतलं तर मवियातल्या तिन्ही पक्षातल्या बहुतांश मंत्र्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात देवदर्शन केलेलं आहे. त्याच्या बातम्या दिवसभरात आपण सगळ्यांनीच बघितलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नवरात्री सारखा एक उत्सव, ऊर्जेचा उत्सव सुरू असताना स्त्री शक्तीचा पुन्हा एकदा बंद करून हे सरकार काय साधू इच्छित आहे. आणि म्हणजे एकीकडे असं म्हणायचं की सगळं ठीक चाललं पाहिजे पण परत एकदा रोजच्या जगण्यावरच एक दिवसाकरता का विना हेच सरकार गदा आणू इच्छित आहे. बरोबर आहे. पुढचा मुद्दा मला तुला एक निदर्शनास आणून द्यायचा आणि त्या अनुषंगाने मला तुला प्रश्न विचारायचा आहे. पश्चिम बंगाल असो किंवा केरळ असो, ही 2 राज्य डाव्यांची राज्य, कम्युनिस्टची राज्य म्हणून मानली जातात. ह्या राज्यामध्ये जेव्हा डाव्यांची सत्ता होती, म्हणजे आता पश्चिम बंगालमध्ये जेव्हा डाव्यांची सत्ता होती किंवा केरळमध्ये आता आहे, मागे पण होती, त्यावेळेस कम्युनिस्ट पक्ष तिकडे बंद करायचे आणि या डाव्यांच्या सत्तेत बंद 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 इतके झाले की तिकडे मग कंपन्याच जाईन अशा झाल्या. त्या राज्यांचा इतर राज्यांच्या तुलनेत विकास खुंटला. आज महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे. अनेक बाबतीत ते देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. मग जर सरकारी पक्ष जर बंद पुकारत असतील तर हा महाराष्ट्राला अधोगतीकडे न्यायचा डाव आहे का? हो, नाही असं आहे की एकीकडे
मोठमोठे प्रकल्प म्हणजे नाणारच्या प्रकल्पाची स्थिती काय आपण बघतो. आपल्या आरे कारशेडचा प्रश्न चिघळल्यामुळे मेट्रोचं काय स्थिती आहे ती आपण बघतोच आहोत. बुलेट ट्रेनच्या बाबतीत प्रश्न तसेच अशा सगळ्या पार्श्वभूमीवर परत एकदा औद्योगिक आणि व्यावसायिक आघाडीवर अशांतता निर्माण करणं हा ज्यांचा मूळ हेतू आहे त्यांनाच कळत न कळत हा बंद मदत करणार का आणि सरकारच त्याच्याकरता पुढाकार घेतंय का हे चित्र निश्चित निर्माण झालेलं आहे. बरोबर. बंद हा कुठल्याही औद्योगिक धोरणासाठी योग्य नसतो. ज्या राज्यांमध्ये बंद होतात ती राज्य मागासली जातात किंवा मागे पडतात, पिछाडीवर जातात. काँग्रेस किंवा पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत होती, पण त्यांनी कधीही स्वतःहून इथे बंद केला नाही. तेव्हा अर्थातच बीजेपी आणि शिवसेना बंद मध्ये पुढाकार घ्यायची. प्रश्न असा निर्माण होतो की आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही बंदामध्ये का सहभागी होते? अगदी नेमका प्रश्न आहे. असं आहे की लखीमपूरच्या ज्या घटनेवरनं हा बंद केला जातोय, तिथे उत्तर प्रदेशमध्ये हा सगळा प्रकार सुरू आहे आणि तिथे निवडणुका आहेत. त्यामुळे तिथं होणारं राजकारण आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण या सगळ्या लखीमपूर प्रकरणापासून काँग्रेसनी देशव्यापी आघाडी उघडण्याचं काम सुरू केलेलं आहे. प्रियांका गांधी ज्या मागच्या लोकसभेला मोदींच्या विरोधात उमेदवारच असतील असं वातावरण केलं गेलं आणि ज्या प्रत्यक्ष निवडणूक लढल्याच नाही अशा तिथे आता गेलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने सुरू झालेलं राजकारण आहे. काँग्रेसची स्थिती अशी आता आहे की पंजाब हातातनं निसटलेला आहे. त्यामुळे निसटत्या पंजाबचा अपयश जर लपवायचा असेल तर लखीमपूरचा मुद्दा चालवला पाहिजे. कारण आता 2 दिवसापूर्वी छत्तीसगडमध्ये पण दंगे झालेले आहेत आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. काँग्रेसमध्ये त्यांचे वरिष्ठ नेते जे आहेत म्हणजे कपिल सिब्बल असतील, चिदंबरम असतील, हे नेतृत्वाला प्रश्न विचारायला लागलेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसला काहीतरी फेस सेव्हिंग हवं होतं. ते त्यांना लखीमपूरच्या निमित्ताने मिळालंय आणि म्हणून ते हा मुद्दा देशव्यापी करत आहेत. आता महाराष्ट्राच्या संदर्भात आपण लक्षात घेतलं पाहिजे की कालच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका इथे झालेल्या आहेत. तिन्ही पक्ष जे आता सत्तेत आहेत ते स्वतंत्र लढलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी नंबर 1 चा पक्ष या निवडणुकीतही आलेला आहे. परत एकदा ओबीसी आरक्षणाच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर या झालेल्या निवडणुका होता आणि यात मिळालेलं भाजपचं यश. त्यामुळे काँग्रेसनी समजा हा मुद्दा जर महाराष्ट्रातही चालवला तर अधिक प्रमाणात शिवसेनेची आणि अधिक प्रमाणात राष्ट्रवादीची आणि काही प्रमाणात शिवसेनेची अडचण होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसला स्पेस मिळूच नाही असा जो राष्ट्रवादीचा प्रयत्न सातत्याने चाललेला आहे त्या संदर्भात शरद पवार यांनी मागच्या काही दिवसापूर्वी विधान केलं होतं. ते लक्षात घेऊन बहुतेक राष्ट्रवादीनेच पुढाकार घेऊन काँग्रेसला फारसं श्रेय मिळू नये याकरता शिवसेनेच्या साथीने हा बंद घोषित केलेला आहे की काय अशी ही शंका घ्यायला पुरेशी जागा आहे. साकीनाकाला बलात्कार झाला, डोंबिवलीला बलात्कार झाला. बलात्काराची मालिका राज्यात सुरू आहे. दुसऱ्या बाजूला आसमानी संकट राज्यावर मोठं होतं. त्यांचे अजूनही पंचनामे झालेले नाही आहेत. शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाहीये. दुसऱ्या बाजूला अनेक व्यवसायाच्या संधी नाकारल्या जात आहेत. महाराष्ट्रात काही उद्योग येईनसे झालेले. तर या सर्व गोष्टीबद्दल चिंता व्यक्त करायची सोडून लखीमपूर बद्दल चिंता व्यक्त केली जाते. तिच्याबद्दल श्रद्धांजली वाहिली जाते मंत्रिमंडळाच्या बैठकीला. मात्र महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे सोयीस्कररित्या डोळेझाक केलं जातं. काय वाटतं हे राजकारण हे उद्या आज ना उद्या राज्याच्या मुळावर येईल? ते राजकारण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. दिसतंय की हे राजकारण आहे, पण ते राज्यातल्या जनतेच्या किंवा राज्याच्या विकासाच्या मुळावर येत असेल तर ते भयंकर आहे. नाही हे हे भयंकरच आहे. हे लक्षात येत नसेल असं नाहीये. पण आता जो आबा तुम्ही प्रश्नातच जे विचारलं होतं हे राजकारण आहे का तर खरोखरच हे राजकारण आहे. अन्यथा मवियाचं सरकारला आता 2 वर्ष पूर्ण होतील. या 2 वर्षात महाराष्ट्राची जी काही स्थिती आहे सर्व स्तरावरची त्याविषयी कुठेही चिंता व्यक्त केली जात नाहीये. अंतर्मुख होणं नाहीये आणि त्या विषयात काही ठोस उपाययोजना केले न जाता एकदम लखीमपूरच्या घटनेविषयीचा निषेध आणि संताप व्यक्त करणं जे आहे त्यामुळेच एका अर्थाने हे दुटप्पी सरकार आहे असं या सरकारनेच आपल्या कृतीतनं परत एकदा स्वीकार केलेला आहे, सिद्ध केलेलं आहे आणि धोका
तोच आहे की मतदारांची विश्वासार्हता कुठलाही राजकीय पक्ष केव्हा गमावतो, त्याचं जेव्हा वागणं असं दुटप्पी असतं. म्हणजे कोकणातल्या पूरग्रस्तांना, वादळग्रस्तांना मदत नाही. आता मराठवाड्यातली, विदर्भाची जी स्थिती आहे त्याच्याविषयी काही ब्र काढायचा नाही. आत्महत्या घडलेल्याच आहेत, उद्योगधंदेची स्थिती फार नाजूक आहे. असं असताना केवळ लखीमपूर करता श्रद्धांजली, लेखमपेरूचा संताप. त्यामुळे खरोखरच त्या दंग्यात किंवा त्या तिथल्या घातपातात किंवा अपघातात ज्यांनी कोणी प्राण गमावलेत त्यांच्याविषयी ही ही खरोखर दुःख आहे का त्यांच्या मृत्यूचं हे राजकारण आहे? अशा प्रकारचं चित्र ह्याच सरकारने बंद घोषित करून उभं केलेलं आहे. सर्वसामान्य जनता हे बोलायला लागले. तू मगाशीच म्हणालास की आता कुठे सुरू होते, आता कुठे उद्योगधंद्यांना चालना मिळते, लोक कामावर जायला लागलेत, देवळं सुरू होत आहेत, म्हणजे गाडी रुळावर आता येते. अशा वेळेस सरकारच ती गाडी रुळावरून दूर करत असेल तर याचा अपराध किंवा हा अपराध याचा धनी कोण? नाही, मुळातच काय आहे की एक बॅड प्रेसिडेंट कडे आपली वाटचाल होतीये. आपण आता पक्ष कोण आहे हे समजावर विसरून देऊ. समजा उद्या हे चित्र बदललं आणि येणाऱ्या दुसऱ्या कुठल्या पक्षाने असं केलं तर आपण कोणाला दोष देणार आहोत? त्यामुळे आपण एक चुकीच्या प्रथा काहीतरी पाडतोय की काय सरकार म्हणून. राजकीय पक्षांविषयी माझं काही म्हणणं नाहीये. राजकीय पक्ष हे राजकारणाकरताच आहेत. भाजपवर सेना कुरघोडी करते, काँग्रेसवर राष्ट्रवादी करते, चौघही एकमेकांवर कुरघोडी करतात. ते ठीक आहे, तो राजकारणाचा नियम आहे. पण जेव्हा सरकारच अशा प्रकारचं राजकारण करतं तेव्हा अधिक मला असं वाटतं की हे धोकादायक, समाज स्वास्थ्याकरता हे फार काही चांगलं चित्र नाहीये. ज्या सरकारनी लोकांच्या बरोबर उभं राहायचं असतं तेच सरकार सोमवारी सांगणार आहे की तुम्ही बंद करा. म्हणजे एका अर्थाने सरकारच या राज्याचा गाडा थांबवू इच्छित आहे. आणि अशा प्रकारचं सरकारची ही जी काही भूमिका आहे ही एकूणच व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. आता आपण लक्षात घेतलं पाहिजे, बंद 3 पक्षांनी घोषित केलाय. 3 पक्ष सत्तेत आहेत. म्हणजे प्रत्यक्ष बंदच्या दिवशी या 3 पक्षाची जी प्रभाव क्षेत्र आहेत त्या 3 पक्षांचे कार्यकर्ते त्या प्रभाव क्षेत्रात रस्त्यावर उतरणार की सरकारी यंत्रणेचा वापर करून बंद होणार? असे खरं म्हणजे खूप धोकादायक आणि चिंतेचे प्रश्न या बंदमुळे निर्माण झालेले आहेत. त्यामुळे उद्या जर समजा सत्ता बदलली आणि असाही निर्णय त्यांनी घेतला तर त्यांना नावं ठेवण्याचा अधिकार या 3 पक्षांनी गमावलेला आहे. आणि या डाव्यांचा मगाशी उल्लेख झालेला आहे, ते डावे ज्यावेळी दीर्घकाळ सत्तेत होते, मग ते त्रिपुरा असेल, पश्चिम बंगाल असेल किंवा आता केरळ असेल, तर तिथे दंगे आणि हिंसाचाराव्यतिरिक्त काहीच झालेलं नाही. आणि ते डावे जेव्हा असं म्हणतात की आम्ही सुद्धा या बंदत निषेध म्हणून सहभागी होतोय, तर मला असं वाटतं की एका अर्थाने स्वतःची पोलखोल करणं असं सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नेहमीच बंदच्या विरोधात राहिले. ते मुख्यमंत्री असताना विधानसभेत त्यांनी ही भूमिका मांडली आहे की राजकीय पक्षांनी विधायक काम करावं, बंद किंवा तत्सम गोष्टी, हरताळ अशा गोष्टी या राज्याच्या विकासाच्या प्रगतीला कुंड मारतात, त्यामुळे अशा गोष्टी टाळाव्यात हे शरद पवार यांनी सांगितलेलं आहे. आणि शरद पवारांची भूमिका ही जगजाहीर आहे, म्हणजे त्यांनी विधानसभेतच सांगितली. आज शरद पवारांचाच पक्ष या बंद मध्ये सहभागी होणार आहे. तर मला 2 प्रश्न याच्यावरून विचारायचा आहे की याला शरद पवारांची मान्यता असेल की शरद पवारांनी याला म्हणजे त्यांना न सांगता हा निर्णय घेतला गेला असेल? नाही, अगदी खरं आहे की मुळात हे सरकार अस्तित्वातच शरद पवार यांच्या पुढाकारामुळे आलेलं आहे. त्यामुळे हा निर्णय त्यांना न विचारता घेतला असेल असं काही मानण्याचं कारण नाही. मुळातच हा निर्णयच ज्यांनी जाहीर केला ते जयंतराव पाटील हे राष्ट्रवादीचेच आहेत. त्यामुळे एका अर्थाने शरद पवारांची या निर्णयाला संमती असणारच असं आता चित्र निर्माण झालेलं आहे. आणि समजा खरोखर नसेल, त्यांना विचारात घेतलं नसेल, तर शरद पवार ज्यांचा महाराष्ट्रात खूप आदराने उल्लेख केला जातो, ज्यांना भरपूर विशेषणांनी त्यांचं कौतुक होतं, त्यांनी पुढाकार घ्यावा. आपलं स्थापन केलेल्या सरकार चुकत असेल तर त्यांचा कान उपटावा आणि जनतेकरता काही विधायक करा. निषेधच नोंदवायचा असेल तर तो वेगळ्या पद्धतीने नोंदवता येतो असं त्यांनी सांगावं. पण मला वाटत नाही आत्ताचे सगळं चित्र आहे, महाराष्ट्रातलं राजकीय जे चित्र आहे आणि ज्या बातम्या येत आहेत, म्हणजे उदाहरणार्थ शरद पवारांना दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांनी भेट नाकारलेली आहे किंवा आता ज्या काही आयकर खात्याच्या काही धाडी पडतायत निकटवर्तीय किंवा त्यांच्या सहकाऱ्यांच्या विषयी, हे जर सगळं चित्र बघितलं तर एकूणच या सगळ्या बंद मागचा मूळ हेतू महाराष्ट्रातले जे मूळ प्रश्न आहेत जे जनतेशी जोडलेले आहेत त्याच्यावरचं लक्ष विचलित करण्याकरता आहे की काय असंही संशय निर्माण झालेला आहे. पुढचा प्रश्न माझा असा आहे
की बंद एका बाजूला होत असताना शिवसेना हे बंद सम्राट म्हणून मानली जाते. शिवसेनेने जेव्हापासून दंड बसला तेव्हापासून शिवसेनेने बंद मध्ये काही शिवसेना सहभागी झाली नव्हती. पण आता सरकारी यंत्रणेमध्ये सहभागी असलेली शिवसेना रस्त्यावर येणार आणि पुन्हा एकदा करून दाखवणार. नाही, असं आहे की मी म्हंटल तसं की या बंद करचा हेतूच मुळात राष्ट्रवादीनेच या बंद करता पुढाकार घेतलाय का? आणि राष्ट्रवादी शिवसेनेला पुढाकार करून हा बंद घडवून आणणार आहे का? कारण महाराष्ट्रात बंद करण्याची जी काही शक्ती आहे, विशेषतः मुंबई ठाणं, ती शिवसेनेचीच आहे. आणि महाराष्ट्रातला यशस्वी बंद म्हणजे काय? तर मुंबई, ठाणे मोठी जी महानगर आहेत 3-4 आणि विशेषतः जो शिवसेनेचा प्रभाव असलेला जो काही सगळा गट आहे तिथे बंद झाला म्हणजे महाराष्ट्र 100% यशस्वी असं मानलं जातं. आता आपण लक्षात घेतलं पाहिजे की काही महिन्यातच महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक आहे, ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आहे. मुंबई आणि ठाणे जिल्हा यात शिवसेनेचं प्राबल्य आहे. त्यामुळे शिवसेनेला सुद्धा परत एकदा आपल्या संघटनात्मक ताकदीची चाचपणी करण्याची संधी या बंदनी दिली आहे का? आणि त्याकरता राष्ट्रवादीने शिवसेनेला भरीस घातला आहे का? आता एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे, तो असा की हा बंद यशस्वी होईल का? आता बंद घोषित झाल्यापासून पत्रकारांच्यात आणि वेगवेगळ्या घटकांमध्ये ही चर्चा आहे की हा बंद यशस्वी होईल का? हा मुळात बंद यशस्वी म्हणजे असं आहे की आपण जी सगळी चर्चा करतोय की यापूर्वीचे जे बंद आहेत ते राजकीय पक्षांनी पण सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांनी बंद केले होते आणि त्यामुळे सरकार विरोधातला जनतेच्या आवाजाचं प्रतिनिधित्व म्हणून त्या बंदकडे बघितलं गेलं पाहिजे होतं. आता इथे सरकारच म्हणते आम्ही बंद करू. त्यामुळे हा बंद जर यशस्वी झाला तर एका अर्थाने एका विचित्र प्रकाराकडे आपण महाराष्ट्राची ओळख पुरोगामी महाराष्ट्र आहे त्याची आपण वाटचाल सुरू केलेली आहे असं मानावं लागेल. आणि समजा परत एकदा एकमेकांवर कुरघोडी करायचं जर भारतीय जनता पार्टीने ठरवलं तर त्या दिवशी महाराष्ट्रातलं सामाजिक चित्र कसं असेल हे मला असं वाटतं काळजी करण्यासारखा भाग आहे. कारण आत्ता कुठं सावरतोय आणि असं सावरताना कुठलीही जर घटना घडली तर ते काही हिताचं ठरणार नाही. मी म्हंटल शेवटचा प्रश्न पण तू आता बोललास त्याच्यामधून मला एक परत प्रश्न पडलाय. थोडक्यात उत्तर दिलंस तरी चालेल की बंद यशस्वी झाला तर शिवसेनेची नाचक्की, बंद अयशस्वी झाला तरी शिवसेनेला जमलं नाही, शिवसेनेची ताकद राहिली नाही. म्हणजे शिवसेना तू म्हणालास त्याप्रमाणे कैचीच सापडली. नक्की. आणि राष्ट्रवादीला शिवसेनेचं हे हसवणं हवंय की काय? हाच म्हणजे मुळातच असं आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे ठीक आहे की श्रद्धांजली वाहिली पाहिजे, निषेधही व्यक्त केला पाहिजे आणि तो सगळ्यांनी केला पाहिजे. म्हणजे अमुकानीच केला पाहिजे, तमुकनी काय, सगळ्यांनी केला पाहिजे. पण त्यानंतर बंद करण्याची भूमिका आणि त्या बंद करण्याची घोषणा राष्ट्रवादीने करणं यातच मला असं वाटतं की थोडीशी फरफट आता शिवसेनेची होती की काय असं दिसतंय. अच्छा, मकरंद तू इथे आलास, आमच्या प्रेक्षकांशी चर्चा केलीस, म्हणजे प्रेक्षकांना या बंदच्या निमित्ताने काय त्याच्या मागचं राजकारण आहे हे सांगितलंस, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. धन्यवाद. प्रेक्षक हो, लक्षवेध 2020 हा चॅनल जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मकरंदजी पुढल्या आठवड्यात पण परत येणार आहेत या चॅनलवर, त्यामुळे अशाच तुम्हाला नवीन नवीन विषय, ताजे विषय त्यांच्यावरची चर्चा तुम्हाला ऐकायला मिळेल याची खात्री बाळगा. धन्यवाद.